जय सद्गुरू। प्रत्येक गृहिणीला रोज एक प्रश्न पडलेला असतो की आज डब्याला कोणती भाजी बनवायची। आज मी तुम्हाला कांदा, टोमॅटो, लसूण, शेंगदाण्याचे कूट असं काही न वापरता भाजी कशी बनवायची हे दाखवणार आहे। घाई गडबडीत ही रेसिपी तुम्हाला भरपूर कामाला येईल। मटकीची उसळ म्हटलं की सगळ्यांची प्रियच। तर ही रेसिपी मी कुकरमध्ये बनवत आहे, जेणेकरून आपला वेळ वाचेल आणि झटपट आपली भाजी तयार होईल। तर मी तेल घेतलेलं आहे, तेलामध्ये मोहरी, जिरं घातलेलं आहे। आता मी कढीपत्ता घातलेला आहे। आता मी त्यात थोडंसं हिंग टाकलेलं आहे। आता मी यात कांदा लसूण मसाला जो आमचा रेग्युलर घरचा असतो तो टाकणार आहे आणि लगेच आपण यात पाणी घालून घेऊ, जेणेकरून फोडणी करपणार नाही। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझ्या अशाच झटपट रेसिपीज तुम्हाला मिळत राहतील। डू लाईक, कमेंट अँड शेअर। मी ह्यात अजून थोडा मसाला टाकत आहे, कारण घरी सगळ्यांना झणझणीत आवडतं। तुम्ही तुमच्या चवीनुसार ह्यात मसाला जास्त कमी करू शकता। आता ह्यात मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। आता मी ह्यात थोडी हळद टाकलेली आहे। आता मी यात मोड आलेली मटकी टाकलेली आहेत। मटकी मी आधीच व्यवस्थित धुवून भिजवून घेतलेली, त्याच्यानंतर 1 दिवसासाठी मोड यायसाठी ठेवलेली, त्यामुळे त्याला छान मोड आलेत। आणि आत्ता मी सकाळी जेव्हा भाजी करायला घ्यायची होती तेव्हा ते निवडून घेतलेले आहेत, जेणेकरून त्यात कोणतेही घट्ट मटकी राहिलेली नाही आहे आणि भाजी एकसारखी होईल। आता मी मटकी आणि फोडणी एकजीव करून घेत आहे। व्हिडिओला लाईक करायला, कमेंट करायला विसरू नका। तुमचे अमूल्य सजेशन्स मला कमेंट सेक्शनमध्ये द्या, जेणेकरून मी अजून इम्प्रूव्ह करेन आणि रेसिपी छान प्रकारे तुमच्यासमोर सादर करेन। इथं मी एक टिप सांगते, आपण जेव्हा पण कुकरमध्ये भाजी करू तेव्हा कधीच कुकरवरती चमचा नाही आपटायचा आहे, कारण भांडं खराब होईल आणि लीड व्यवस्थित बसणार नाही। आता मी इथे अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे, जेणेकरून मटकी व्यवस्थित शिजेल। आता मी यात गुळाची पावडर थोडी घातलेली आहे। आता मी हे सगळं मिक्स करत आहे। जर आपल्याला वाटत असेल की पाणी कमीच आहे तर आपण थोडंसं पाणी घालू शकतो। सो मी अजून थोडंसं पाणी घालणार आहे यात। आता आपल्याला कुकरचं लीड लावायचं आहे आणि त्याच्या 2 शिट्ट्या घ्यायच्या आहेत। आपण गॅस लो किंवा मीडियम फ्लेमवर ठेवावा। आता इथे 2 शिट्ट्या घेतलेल्या आहेत आपण। आता बघूया की मटकी व्यवस्थित शिजली का।
तर मटकी एक नंबर शिजली आहे, तुम्ही बघू शकता। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्या बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याला पण क्लिक करा, जेणेकरून माझे व्हिडिओ जेव्हा जेव्हा येतील तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन सहजपणे येईल। आता मी कोथिंबीरने गार्निशिंग करत आहे। आपली मटकीची उसळ एकदम चविष्ट आणि झटपट तयार झालेली आहे। सो डू ट्राय दिस रेसिपी।